परप्रांतीय विरुद्ध मराठी असा वाद नाशिक शहरामध्ये समोर आला। मागील 4 ते 5 दिवसांपासून हा वाद सुरू होता। आता हा वाद मनसेच्या एंट्रीनं शांत झाल्याचं बघायला मिळतंय। या संदर्भातील पाहूया 9 न्यूज महाराष्ट्राचा हा स्पेशल रिपोर्ट। नाशिक शहरातील महात्मा गांधी रोड परिसरात मोठ्या संख्येने मोबाईल ॲक्सेसरीज विक्री आणि दुरुस्तीचे दुकानं आहेत। या ठिकाणी मागील काही वर्षात राजस्थानी मंडळींनी मोबाईल कव्हर आणि स्क्रीन गार्ड विक्रीच्या अनुषंगाने एंट्री घेतली। हळूहळू या लोकांनी होलसेल रिटेल ॲक्सेसरीज विक्रीत आपलं बस्तान बसवलं आणि मराठी माणूस मागे पडू लागला। मात्र मोबाईल रिपेअरिंग करणारे सर्व कारागीर हे आजही मराठी तरुण आहेत। हे तरुण रोज शहरभरातून येणारे मोबाईल रिपेअर करून आपलं गुजराण चालवतात। मात्र मागील काही दिवसांपासून राजस्थानी दुकानदार होलसेलर यांनी मराठी माणसाची अडवणूक करायला सुरुवात केली। कळस तर तेव्हा गाठला जेव्हा मोबाईल रिपेअरिंग करण्यासाठी लागणारे ॲक्सेसरीज आणि साहित्य त्याचा होलसेल व्यापार आता पूर्णतः राजस्थानी मंडळींकडे गेलाय। त्यांनी मराठी कारागिरांची अडवणूक करायला सुरुवात केली आणि अंतर्गत मीटिंग घेऊन मराठी लोकांना साहित्य न देण्याचा अघोषित ठरावच त्यांनी जणू केला। यातून मराठी माणूस थेट इथून हद्दपार होण्याची भीती आता निर्माण झाली होती। याबाबत मराठी दुकानदार आणि कारागीर यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्याकडे धाव घेत आपली कैफियत मांडली। मनसेने यात मध्यस्थी करत अन्यायग्रस्त मराठी दुकानदार आणि कारागीर यांची बाजू लावून धरली। तसेच राजस्थानी दुकानदारांना देखील व्यवसाय करण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली। मध्यस्थी म्हणजे खरं तर मराठी व्यापाऱ्यांना इथे होलसेल व्यापाऱ्यांकडनं किंवा रिटेल व्यापारी जे करत होते यांच्याकडनं खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात होता की होलसेल व्यापारी करणाऱ्यांमधलेच काही लोक येऊन इथं रिटेलचा व्यवसाय करतील। ते कमी होतं म्हणून यांनी पुन्हा रिपेअरिंग पण चालू केली। यांचं होलसेल आणि रिटेल असल्यामुळं झालं असं की त्यांना एका खूप कमी किमतीत तो माल भेटायचा आणि तो रिपेअरिंग करत असताना तोच माल वापरल्यामुळे त्यांचं आणि ती मजुरी हे सगळं पकडतात ते अर्ध्या किमतीत ते काम करून देत होते। याच्यामुळे आमच्या मराठी माणसांवर उपासमारीची वेळ आली होती। त्या संदर्भात त्या लोकांनी आमच्याशी संपर्क केला। तर आम्ही इथे येऊन इथल्या राजस्थानी व्यापाऱ्यांशी सुद्धा आम्ही चर्चा केली। त्यांना सांगितलं, त्यांना समजलं। काही लोकांना नव्हतं समजलं, त्यांचे बोर्ड आम्ही स्वतः काढले आणि आता त्या सर्व लोकांनी असा सामंजस्याचा भूमिका घेतलेली की आपण एक रेट कार्ड बनवून घेऊ, जेणेकरून होलसेल व्यापाऱ्यांनी रिटेल जरी केलं तरी त्याला तो माल त्याच भावात विकावा लागेल, जेणेकरून आपल्या कुठल्याही मराठी माणसावर उपासमारीची वेळ येणार नाही। त्याचा धंदा किंवा त्याचा व्यवसाय जो त्यांनी वर्षानुवर्ष कितीतरी व्यापारी मी असे बघितले कधी 17 वर्षापासून त्यांचे दुकान येतात। या मध्यस्थीनंतर राजस्थानी दुकानदारांनी अडवणूक करण्याच्या हेतूने थेट 3 दिवस आपले व्यवसायच बंद ठेवले। दरम्यान शुक्रवारी मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्या नेतृत्वात प्रधान पार्क येथे दोन्ही बाजूच्या दुकानदारांची संयुक्त बैठक घेत यापुढे कोणताही राजस्थानी दुकानदार मोबाईल रिपेअरिंग आणि रिटेल करणार नाही याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आलं। तसेच पवार यांनी ज्या राजस्थानी दुकानावर मोबाईल रिपेअरिंगचे बोर्ड आहेत ते तर स्वतःच काढून घेतले। याबाबत मराठी दुकानदार आणि राजस्थानी दुकानदार या दोघांनीही आपापली बाजू मांडली। आता ते 2-4 दिवसापासून विवाद चालू होतं रिपेअरिंगचं होलसेलचं। ते माझे होलसेलचं काम आहे। ते रिपेअरिंगचे काही छोटे मोठे दुकानदार आहे, ते ॲक्सेसरीज पण विकतात, रिपेअरिंग पण करतात। त्यांना सगळ्याला सांगितलं आणि ते संपूर्ण चांगला झाला। आता काही इश्यू नाही। ते रिपेअरिंग करणार का नाही, ते आता बोर्ड काढले ना, वेगळं दुकान करा, तुम्ही करा रिपेअरिंग, ते सेपरेट तुम्ही दुकान करा। ते ॲक्सेसरीजची दुकानामध्ये रिपेअर करू नका। हे आम्ही 15 दिवसापासून ह्या व्यापारी लोकांना, होलसेल व्यापारी लोकांना, राजस्थानी लोकांना आम्ही प्रेमात भरपूर सांगून हात जोडून बघितलं, सगळं समजून घेतलं, पण आजपर्यंत त्यांनी आमचं ऐकलं नव्हतं। तर आज आम्हाला मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्हाला योग्य तो न्याय मिळालेला आहे आणि हा न्याय कायमस्वरूपी राहील ही आम्ही इच्छा व्यक्त करतो। आणि या पाठीमागे आपले सगळे तुम्ही बघाल, हे 100, 150, 500, 600 लोक मराठी बेरोजगार तरुण हे रिपेअरिंग करत होते। आज त्यांना खूप समाधान वाटू राहिलंय। लेखी स्वरूपात पण तुम्ही काही घेणार? लेखी स्वरूपात आम्ही 500 रुपयाच्या बॉन्डवर त्यांच्याकडे लिहून घेणार आहे की राजस्थानी व्यापारी हे होलसेलच करतील, रिटेलमध्ये त्यांचं नाही राहणार। या प्रकरणी मनसेनंतर सरकारवाडा पोलीस ठाणे आणि गुरुवारी आमदार सीमा हिरे यांनी देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। आमदार फरांदे यांनी देखील त्याबाबत दोन्ही बाजूच्या दुकानदारांना एकत्र बोलून त्यांची शुक्रवारी बैठक घेतली। मात्र त्याआधीच मनसेने सामोपचाराने हा वाद शमवल्याने याबाबत आता राजकीय वर्तुळात देखील चर्चांना उधाण आलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे।